कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोंगर गावात 1709 सालातील अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक राजज्ञापत्र सापडल्याने इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। शिवराज्याभिषेक शके 35 मधील हे दस्तऐवज मराठा प्रशासनातील न्यायनिवाडा, वतन व्यवस्था आणि शिस्तबद्ध कारभाराचा जिवंत पुरावा मानले जात आहेत। इतिहास अभ्यासक विनोद पवार यांच्याकडे खासदार नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक दीपक शेलार यांच्या माध्यमातून ही कागदपत्रे पोहोचली। शेलार यांच्या घरात जतन करून ठेवलेल्या कापडी पिशवीतून 10 ते 12 मोडी लिपीतील पत्रे सापडली असून त्यातील एक पत्र 1709 सालातील राजज्ञापत्र असल्याचे स्पष्ट झाले। या दस्तऐवजातून वतन व्यवस्थेचे नियम, दयादपणाची पद्धत तसेच महसूल आणि स्थानिक वादांचे न्यायनिवाडे कागदोपत्री स्वरूपात होत असल्याचे दिसून येते। नाशिक येथील मोडी लिपी तज्ञ रामनाथ रावळ यांनी या पत्रांचे वाचन केले आहे। या शोधामुळे कोकणच्या समृद्ध इतिहासावर नवे प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नमस्कार, मी विनोद पवार, राजापूर। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राजापूर तालुक्यातील डोंगर या गावी दीपक शेलार यांच्याकडे आपल्याला काही जुनी मोडी लिपीतली कागदपत्र मिळाली। ती जुनी मोडी आहे आणि त्या जुनी मोडीतली साधारण 30-35 आपल्याला कागदपत्र मिळाली आणि त्यातलं एक जे महत्त्वाचं पत्र वाटलं होतं याच्यामध्ये त्याच्यावर सील होतं। त्या सीलच्या ह्यानं आपल्याला ते महत्त्व वाटलं म्हणून की ते पत्र आपण प्रथम वाचायला घेतलं आणि त्या पत्रातून असं पुढे आलं की ही एक राजाज्ञा आहे, का निवाड्याची राजाज्ञा आहे। दाभोळ प्रांत आणि प्रभानवल्ली जो प्रांत आहे ह्याच्याशी निगडीत ही राजाज्ञा आहे। ही राजाज्ञा छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराज गादीवर आले आणि ते गादीवर आल्यानंतर 2 वर्षांनी 6 जून 1709ला ही राजाज्ञा निघालेली आहे आणि ह्या राजाज्ञेतून त्यावेळची न्यायव्यवस्था, शासन व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था याचं हे जिवंत असं एक पुरावा मिळतो। ही जी सगळी पत्र आहेत ती आज एक करून आपण वाचायचा प्रयत्न, वाचण्याचं काम चालू आहे। ही सगळी पत्र नाशिक येथील आपले मित्र रामनाथ रावळ जे आहेत ते वाचन करून पूर्ण त्याचा हे भाषांतर करून देत आहेत आणि ह्या सगळ्यातून राजापूरच्या इतिहासाला एक वेगळी उंची प्राप्त होणार आहे। राजापूरचा इतिहास जसा जसा आपण मागे जातोय त्याप्रमाणे तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या इतिहासाला फार मोठी पार्श्वभूमी आहे। ही जी पत्र आहेत ही राजापूरच्या इतिहासात भर घालणारी आहेत। त्यामुळे ह्या पत्रांच्या नंतर किंवा ह्या पत्रांपासून आपल्याला त्यावेळची न्यायव्यवस्था वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि अशी पत्र अनेक पत्र अशी म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक पत्र मिळाले, त्या पत्रातून सुद्धा अनेक निवाडे किंवा अशा काहीतरी गोष्टी बाहेर पडतील अशी आशा आहे।